रामकृष्ण हरी. तूळ राशींच्या लोकांसाठी हा काळ साधंसुद्धा नाही, तर थेट नशिबाला कलाटणी देणारा ठरणार आहे. कारण याच पावन आषाढी एकादशीपासून पुढच्या 7 दिवसात तुमच्या आयुष्यात एक अशी जबरदस्त बातमी किंवा एक असा ठोस निर्णय समोर येणार आहे, जो तुमचे संपूर्ण भविष्य बदलून टाकेल. या आषाढ महिन्याची पवित्र वारी आणि पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माईची अथांग अलौकिक कृपा तुमच्या राशीवर एकाच वेळी वरसणार असून तुमच्या आयुष्यात आजवर असलेला चिंतेचा आणि अंधाराचा काळ आता कायमचा संपणार आहे. मी विठोबाच्या चरणी नतमस्तक होऊन अत्यंत खात्रीने सांगतो की साक्षात पांडुरंगाने तुमच्यासाठी 9 अतिशय शुभ आणि चमत्कारी संकेत निश्चित केले आहेत, जे तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक वादळ घेऊन येणार आहेत. आणि हे 9 संकेत नेमके कोणते आहेत, ते तुमच्यापर्यंत कसे पोहोचणार आणि कोणत्या रूपाने तुमचं भाग्य पलटणार, हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ अजिबात घाई गडबडीत सोडू नका. एक एक शब्द नीट कान देऊन शेवटपर्यंत नक्की ऐका. गुरुजी म्हणतात, तूळ राशींच्या जातकांनो, मनातील सगळी भीती आणि संशय बाजूला ठेवा, कारण या आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या चरणी लीन होताच तुमच्या पत्रिकेत ग्रहांची एक अशी चक्रव्यूहासारखी मजबूत स्थिती निर्माण होत आहे, जे तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. जेव्हा साक्षात विठू माऊलीचा वरदहस्त आणि आशीर्वाद आपल्या डोक्यावर असतो, तेव्हा जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती आपले बालही बाका करू शकत नाही. तूळ राशींच्या लोकांची आजवरची सगळी रखडलेली कामं आता सुसाट वेगाने मार्गी लागणार आहेत, कारण हा काळ तुमच्या पाठीशी साक्षात विठोबाची अदृश्य ताकद उभी करणार आहे. त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवता विठोबावर 100% विश्वास ठेवा. हा पुढचा 7 दिवसाचा काळ तुमच्या आयुष्यातील टर्न अराउंड टाईम म्हणजे सुवर्णकाळ सिद्ध होणार असून तुमच्या आजवरच्या अथांग कष्टाचं चीज आता साक्षात विठ्ठल करणार आहेत. आता जर नातेसंबंधाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर मागच्या काही काळापासून तुमच्या मनात आणि नात्यात जे काही भयंकर गैरसमज, संशयाचे जाळे किंवा दुरावा निर्माण झाला होता, तो आता कापूर जाळावा तसा पूर्णपणे नष्ट होणार असून विठ्ठल रुक्माईसारखं तुमचं नातं जगासाठी एक आदर्श आणि अधिक घट्ट मधुर बनणार आहे. तुमच्या मानसिक स्थितीचा विचार केला तर मागच्या काही दिवसात तुम्ही डोक्यावर जे मानसिक त्रासाचं आणि अस्वस्थतेचं ओझं घेऊन जगत होता, ते विठ्ठलाच्या अखंड नामस्मरणाने पूर्णपणे हलके होणार असून तुमच्या मनाला एक अद्भुत अलौकिक अशी मनशांती लाभणार आहे, ज्यामुळे तुम्हाला आतून प्रचंड ऊर्जेचा अनुभव येईल. एवढेच नाही तर माऊलीच्या आणि साक्षात रुक्माईच्या दिव्य कृपेने तुमच्यावर येणारे एखादे मोठे संकट किंवा प्रवास दरम्यान होणारा एखादा गंभीर अडथळा, अपघात अगदी ऐनवेळी सहज टळणार असून आरोग्यामध्ये कमालीची सुधारणा होण्यास मोठी मदत होणार आहे. गुरुजी म्हणतात, जेव्हा आपण विठ्ठलाच्या नामात पूर्णपणे मग्न आणि एकरूप होतो, तेव्हा काळाचे संकटही आपला रस्ता बदलून निघून जाते. म्हणूनच या 7 दिवसात कुठेही प्रवास करताना मनात माऊलीचे स्मरण सतत चालू ठेवा, कारण तुमचे रक्षण करण्यासाठी स्वतः विठोबा ढाल म्हणून उभे आहेत. तूळ राशीचे लोक नेहमी इतरांचा विचार करतात, पण विठू माऊलीने आता तुमचे पारडे जड केले आहे. त्यामुळे कोणाच्याही बोलण्याने निराश होऊ नका. तुमच्या आरोग्याविषयी किंवा आरोग्यावरील आवाजावी खर्चाविषयी असलेल्या सर्व चिंता आता कायमच्या मिटणार आहेत. फक्त मनातील नकारात्मक विचारांचा कचरा बाहेर फेकून द्या. करिअर आणि प्रगतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुमच्या आयुष्यात आता कोणतीही जुनी पुराणी किंवा घासून गुळगुळीत झालेली संधी परत येणार नाही, तर थेट विठोबाच्या आशीर्वादाने पूर्णपणे नवीन, फ्रेश आणि अत्यंत अनपेक्षित अशी सुवर्ण संधी स्वतःहून चालून येणार आहे, जी तुमच्या यशाचे आणि वैभवाचे नवे दरवाजे उघडेल. आर्थिक आघाडीवर तर फार मोठा चमत्कार पाहायला मिळणार आहे. तुम्हाला अडकलेल्या जुन्या रकमेची वाट पाहावी लागणार नाही, तर कुठून तरी अचानक विचारही केला नसेल अशा स्रोतातून अनपेक्षित आर्थिक मदत किंवा अत्यंत मौल्यवान अशी सुंदर भेटवस्तू मिळण्याचा जबरदस्त राजयोग जुळून येत आहे. हा विठ्ठलाचा असा प्रसाद आहे, जो तुमच्या रिकाम्या तिजोऱ्या पुन्हा एकदा आनंदाने आणि वैभवाने भरून टाकेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा येतोय म्हणून भानावून जाऊ नका. या काळात कोणतीही फालतू उधळपट्टी न करता नवीन कर्ज घेणे किंवा कोणालाही उसनवारी देणे पूर्णपणे टाळण्याचा कडक सल्ला माऊली तुम्हाला देत आहे. घरगुती पातळीवर नोकरी किंवा विवाहाच्या नेहमीच्या बातम्याऐवजी तुम्हाला साक्षात पवित्र पंढरपूर वारीचा अखंड योग येणार आहे. आणि याच पावन पर्वावर तुमच्या आयुष्यात एक अत्यंत दैवी आणि चमत्कारी वळण येणार आहे. तुमच्या जीवनात आता एक असा विशेष व्यक्तीचा प्रवेश होणार आहे,
जी व्यक्ती तुमच्यासाठी साक्षात माऊली विठ्ठलाच्या किंवा जगन्माता रुक्माईच्या रूपात धावून आलेली असेल. होय, तूळ राशींच्या जातकांनो, ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येताच तुमची सगळी संकट, सगळी दुःख हरून घेईल आणि तुमचे पूर्ण आयुष्य एका रात्रीत बदलून टाकेल. एखादा मार्गदर्शक म्हणून, एखादा खरा सोबती म्हणून किंवा संकटात धावून येणारा देवमाणूस म्हणून ही व्यक्ती तुमच्या जीवनात येईल आणि तिथूनच तुमच्या खऱ्या भाग्योदयाला सुरुवात होईल. याशिवाय मुलांच्या उच्च शिक्षणासंबंधी एखादी मनाला तृप्त करणारी अतिशय आनंददायी शुभवार्ता ऐकायला मिळणार आहे, ज्यामुळे तुमच्या संपूर्ण घरात आनंदाचे भरती येईल. गुरुजी मानतात, तुळ राशींच्या सुजाण व्यक्तींनी या काळात एका गोष्टीची विशेष खबरदारी घेतली पाहिजे की कोणत्याही मोहाला बळी पडून किंवा घाईगडबडीत कोणताही मोठा आर्थिक अथवा कौटुंबिक निर्णय घेऊ नका. माऊली स्वतः तुम्हाला योग्य वेळी योग्य ती दिशा दाखवणारच आहे. फक्त स्वतःवर संयम ठेवा आणि घरात अखंड सुखशांती नांदण्यासाठी विठ्ठल नामाचा गजर करत राहा. विठू माऊलीच्या दरबारात कधीही उशीर असू शकतो, पण अंधेर कधीच नसतो. हा निसर्गाचा नियम लक्षात ठेवा, कारण या वारीच्या 9 दिवसात तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास होणार आहे. त्यामुळे घरात भांडण तंटे पूर्णपणे टाळा. जर तुमचे एखादे जीवाभावाचे जुने नाते काही कारणास्तव दुरावले असेल, तर आता कोणत्याही सोशल मीडिया मेसेज किंवा फोन कॉलशिवाय थेट प्रत्यक्ष समोरासमोर भेट किंवा वारीच्या गर्दीत अनपेक्षितपणे अलौकिक भेट होण्याचा अत्यंत दुर्मिळ योग निसर्गात जुळून येत आहे, ज्यामुळे जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतील. आरोग्याच्या बाबतीत नक्षत्राची चाल पाहता तुम्हाला प्रचंड शारीरिक थकवा जाणवणे किंवा रात्रीच्या वेळी डोक्यात सतत विचारचक्र चालू राहिल्यामुळे वेळेवर झोप न लागणे असा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता शरीराला पुरेशी विश्रांती द्या. करिअरच्या बाबतीत तुम्ही आतापर्यंत जो विचार करत होता तो कम्फर्ट झोन पूर्णपणे बाजूला सारून जुनी नोकरी किंवा जुना व्यवसाय सोडून नवीन येणारी मोठी आणि आव्हानात्मक संधी स्वीकारण्याचा एक अत्यंत ठोस आणि धाडसी निर्णय तुम्ही या 7 दिवसात घ्याल, जो तुमच्या भविष्याला सोन्याचे दिवस दाखवेल. गुरुजी म्हणतात, तुळ राशींच्या लोकांनो, विठ्ठल रुक्माईला पूर्णपणे प्रसन्न करण्यासाठी आणि या दैवी काळाचा 100% लाभ घेण्यासाठी काही सोपे प्रभावी विठ्ठलरूपी उपाय आजपासूनच सुरू करा. रोज सकाळी सूर्योदयानंतर तुळशीला मनोभावे पाणी घाला आणि कमीत कमी 108 वेळा विठ्ठल विठ्ठल या नामाचा अखंड जप करा. या आषाढी एकादशीला श्रद्धेने उपवास करा किंवा विठ्ठलाच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने तुळशीपत्र अर्पण करा. तसेच गुरुवारी किंवा एकादशीच्या दिवशी कोणत्याही गरिबाला किंवा भुकेलेल्या जीवाला अन्नदान करा. जेव्हा तुम्ही उपाशी पोटी असलेल्या कोणा एका जीवाला तृप्त करता, तेव्हा साक्षात पांडुरंग तृप्त होतात आणि तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न हरून घेतात. दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पांडुरंग हरी वासुदेव हरी या पवित्र आणि शक्तिशाली मंत्राचा मनातल्या मनात जप करा आणि शक्य असल्यास या 9 दिवसात पंढरपूर वारीत काही वेळ तरी सहभाग घ्या किंवा जवळच्या विठ्ठल मंदिरात जाऊन माऊलीचे दर्शन घेऊन त्यांचे चरण स्पर्श करा. यामुळे तुमचे सर्व दुःख आणि दारिद्र्य क्षणात नष्ट होईल. जर तुम्हालाही विठू माऊलीचा हा दैवी आशीर्वाद आणि ती विठ्ठल रुक्माईच्या रूपाने येणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात हवी असेल, तर आत्ता 1 सेकंदाचाही उशीर न करता कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय विठ्ठल जय रुक्माई नक्की लिहून आपली हजेरी लावा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. विठ्ठल विठ्ठल माऊली.